हे बघा, हे बनून झालेले आहे एवढे इथे. आणि नंतर तुम्हाला दाखवलं होतं इथे सोफ्याचे ते गाद्या काढून मग इथे मी हे बटर पेपर असे लावलेले आहे. आणि इथे बघा असे झाले. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तुम्ही बघितलं काल आम्ही रात्री 12 वाजता आलो. खूप उशीर झाला होता. त्यानंतर मग मी उशिरा उठले. झोप खूप छान झाली आणि पटकन आवरलं, आंघोळ वगैरे झाली, देवपूजा झाली माझी. आणि थंबनेल बघून तर तुम्हाला कळालंच असेल की आज मी सांडगे बनवणार आहे. कारण की हा जो आठवडा आहे ना तो खूप छान आहे, खूप कडक ऊन आहे. तर 2-3 पदार्थ बनवण्याचा मी ट्राय करणार. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघतात, तर उन्हाळ्यामध्ये मी काही ना काही पदार्थ बनवत असते. पण यावेळेस आहे ना पदार्थ जास्त बनवणार आहे. त्याचं कारण हे का जागा पण मोठी आहे, प्लस इथे खूप जास्त ऊन येतं. अगोदरच्या घरात तुम्ही बघितलं ऊन खूप जास्त येत नव्हतं, म्हणजे हाफच असं गार्डनमध्ये ना ऊन यायचं. पण इथे ऊन भरपूर आहे. तर मग मी विचार केलेला आहे जसं पॉसिबल होईल तसं मी उन्हाळ्याचे पदार्थ बनवणार आहे. प्लस परीचं म्हणणं आहे, तू चिप्स कधी बनवणार आहे मम्मा, पोटॅटो चिप्स. तर मग तिला ते बनवायला खूप म्हणजे तिला ती हेल्प करायची आहे तिला. आणि ती खूप अशी एक्सायटेड झालेली आहे, तू बनव. मला खूप वेगवेगळे पदार्थ बनवायचे आहे. पण तुम्हाला माहिती आहे, जेव्हा पण आपण उन्हाळी पदार्थ बनवायला सुरुवात करतो, पण सर्वात अगोदर आपण सांडग्यांपासून सुरुवात करतो. तर येस, काल रात्री मी 12ला आले आणि आल्या मी चण्याची डाळ 12 डाळ आणि मुगाची डाळ भिजत ठेवलेली आहे. भरपूर जणं वेगवेगळ्या डाळी मिक्स करून सांडगे बनवत असतात, पण मी फक्त चण्याची डाळ आणि मुगाची डाळ दोनच यूज करते सांडग्यांसाठी. आणि प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, माझी पद्धत वेगळी आहे. माझी पद्धत कशी आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, तुम्हाला रात्री डाळ भिजवली होती ते दाखवते. हे बघा, काल रात्री आले होते ना, तर आल्या मी काय केलं, चण्याची डाळ आणि मुगाची डाळ ना भिजत ठेवली होती. आता ही 2 किलो आहे. तर 2 किलोचे आपण आहे ना सांडगे बनवणार आहोत. आणि याच्यामध्ये आता काय काय मी ॲड करणार आहे. आणि जास्त पाणी न टाकता आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. सर्वात अगोदर आपण ना ग्राइंड करून घेऊ, जास्त पाणी न टाकता. आणि नंतर मग बाकीच्या कोणत्या गोष्टी ॲड करणार आहे त्यामध्ये तुम्हाला मला. डाळ एकदम वाटून झालेली आहे. हे बघा, पाणी जास्त टाकलेलं नाही कारण की ते थोडंसं ड्राय पाहिजे आपल्याला. तर यामध्ये मी काय ॲड करणार आहे, तर यामध्ये मी लसूण, या अख्ख्या लाल मिरच्या, काश्मीरी लाल मिरच्या आहे. यामध्ये हिरवी मिरची पण ॲड करू शकता, पण लाल मिरची ॲड केल्यामुळे काय होतं, कलर खूप छान येतो. तर अख्ख्या लाल मिरच्या. आणि डाळीचं प्रमाण म्हणाल तर मग 1 किलो मुगाची डाळ, 1 किलो चण्याची डाळ, असं 2 किलो घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये आता हे जिरे सुद्धा मी ॲड करणार आहे. जिरे आणि मीठ असं. सांडगे ना हे ॲड केल्यामुळे काय होतं, सांडगे ना खूप टेस्टी होतात. आणि जेव्हा आपण भाजी बनवतो ना तर खूप टेस्टी होते ते. त्याला पाणी न टाकता आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. हे ग्राइंड करून झाले आहे आता. आणि आता हे आपण हाताने मिक्स करून घेऊ. मीठ पण टाकायचं आहे आपल्याला. पाणी न टाकता मी हे ग्राइंड करून घेतलं, कारण की सांडगे जेव्हा बनवतो ना तर त्याचं जे आहे मिक्सर ते असं घट्ट पाहिजे, थोडंसं असं पातळ नाही पाहिजे. आणि यामध्ये आता मी मीठ ॲड करते आणि मिक्स करून घेते. आणि यामध्ये मी कोथिंबीर सुद्धा कट करून टाकणार आहे थोडीशी. खूप छान लागतं तसं सगळं तुम्ही मिक्स केलं ना, लसूण, हिरवी मिरची, जिरे किंवा लाल मिरची, थोडीशी कोथिंबीर, खूप सुंदर सांडगे होता. काय लोक आहे ना यामध्ये वेगळ्या डाळ पण ॲड करतात, म्हणजे उडदाची डाळ पण ॲड करतं, पण मी नाही करत. हे आता मी मीठ आणि कोथिंबीर टाकते. आणि नंतर आपण बाहेर करू ना सांडगे, तेव्हा मग मी तुम्हाला दाखवते. यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे, कोथिंबीर टाकूया आपण. तुम्ही जर अशा पद्धतीचे सांडगे जर बनवत नसाल तर मग अशा पद्धतीने करून बघा. आणि मनोजला ना सांडग्याची भाजी खूप आवडते.
आणि आपल्या घरात असं आवडीने खाणारं असलं तर आपण कसं अजून उत्साहाने सगळे पदार्थ बनवतो. तर तसंच माझं असतं. तुम्ही बघितलं मी जेवण आहे ना वेगवेगळ्या पद्धतीचं बनवत असते. आणि नुसतं आवडीने जेवण करणंच नाही, ॲप्रिशिएट पण तेवढ्याच मनापासून करणं ना, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की आपण आहे ना एवढं मेहनतीने बनवतो आणि त्याला जर ॲप्रिशिएट केलं तर दुसरा पदार्थ बनवायला आपल्याला खूप जास्त उत्साह येतो. मनोज यांना खूप ॲप्रिशिएट करतात मनापासून, कारण की त्यांना माहिती आहे त्या गोष्टी करण्यासाठी आपली मेहनत असते म्हणून. आता हे टेस्ट करून बघते मी. परफेक्ट मीठ आहे. चला आता आपण सांडगे बनवायला सुरुवात करूया. हे सगळं काढून घेते मी, म्हणजे टेबलवर आपल्याला हे सगळं बनवता येईल. अरे बटर पेपरचं दे मला. बटर पेपर मी ना या टेबलवर टाकणार आहेत आणि त्यावरती आपण यांना सांडगे बनवणार आहोत. आता हे तुम्हाला माहिती आहे काही दिवसांपूर्वी पाऊस झाला होता म्हणून हे मी पिलोज यावर ठेवले होते. ग्रास खूप वाढलेला आहे. आम्ही गेलो होतो म्हणून गार्डनमधलं यायला जमलं नाही. आता त्याला म्हणून मी मॅसेज केलेला आहे रात्री काय ये आणि कट कर, खूप वाढलेला आहे. माझ्याकडे असं काही मोठं असं प्लास्टिकचं नाही टाकायला, त्यामुळे मग मी नेहमी पण काय बनवते तर बटर पेपरच यूज करते. जेवढं इनफ आहे, लागलं तर मग मी करेल नंतर. मला आता आहे ना मी आता सांडग्याचं कसं वेगवेगळ्या पद्धतीने लोक आहे ना सांडगे बनवत असतात. म्हणजे कोणी आहे ना असं हाताने तोडून आहे ना छोटे छोटे ना असे नाही का बॉल्स टाईप आहे ना बनवतं, कोणी असं झाऱ्याने बनवतं. तर मला झाऱ्याने बनवताना, म्हणजे हा झारा नाही आहे, छोट्या साईजचा आहे, पण मोठ्या साईजचा झारा असतो त्याच्याने ना सांडगे बनवतात ना छोटे छोटेवाले, तर ते सांडगे मला आवडतात. तशा 2 टाईपचे असतात सांडगे आणि प्रत्येकाची पद्धत वेगळी असते बनवण्याची. पण आम्हाला ते छोटेवाले याच्याने जे सांडगे बनवते ना ते आवडतात. म्हणजे ते लवकर शिजतात सुद्धा आणि एकदम असे भाजी बनवताना छान मिक्स होतात. तर त्यामुळे आता हे मी असे बनवणार आहे. तुम्हाला जवळून दाखवतेच. हे बघा असं भरपूर जणांची ही पद्धत असेल, मला माहिती आहे. आणि आपल्या घरात कसं लग्न वगैरे असेल तर आपल्याला काही पदार्थ वगैरे बनवायच्या अगोदरच सगळ्यात अगोदर आपण आहे ना सांडगे बनवत असतो. सांडग्यांपासून आपण सुरुवात करत असतो. खूप छान होतात सांडगे, असे पटापट होतात आणि सुकल्यावर आहे ना असे मोकळे मोकळे होतात. अजून मी काहीच खाल्लेलं नाही आहे. परिबेलाला दिले आता चोकस खायला. म्हटलं अगोदर हे करून घेऊ ऊन जास्त वाढण्या अगोदर, म्हणजे कसं नंतर मग मला स्वयंपाक करता येईल. आता चहाचं वगैरे बघतो उशीर झाला आहे खूप, पण ठीक आहे. मला असं वाटतं यामध्ये ना थोडी लाल मिरची ॲड करते मी, लाल मिरची पावडर. लाल मिरची ॲड करते यामध्ये मी थोडी, म्हणजे कलर छान दिसेल ना कांद्यांचा. हे बघा आता छान कलर आला कांद्यांना.
परीला सांगितलं शूट कर का थोडंसं. आता सुट्ट्या आहे त्यांना. परी जाऊन दाखव असं. हे सुकतात पण हे वडे लवकर 2 दिवसामध्ये. मग काय होते हे ना बाबू ड्राय झाल्याच्या नंतर ना आपण भाजी बनवतो. कोणती भाजी? वड्याची भाजी केलेली ना खूप वेळेस बाबू मी. विसरून गेले. आपल्या अगोदरच्या घरात मी बनवायची बघ. विसरून गेले मी. नाही आठवत तुला? नाही. ठीक आहे जाऊ दे. बघ ते बटर पेपर वरती करायचंय. जस्ट घरात आले मी आणि एवढं कडक ऊन लागत होतं. 1 तास लागला मला ते सगळं बनवायला. आणि तुम्हाला माहिती आहे ते वाकून करावं लागतं. आणि अशा पद्धतीचं केलं ना म्हणून ते सांगितलं अशा पद्धतीचे जे सांडगे बनवतात ना तर त्याची ना टेस्ट खूपच छान लागते. ते आपण जाड त्याला सुकायला पण वेळ लागतो. आणि तसे बनवलेले असले तर मग थोडंसं मी तेलात भाजून मग त्याला असं थोडंसं क्रश करून मग आम्ही तशी भाजी बनवत असतो. हे बघा हे कालचं सामान. हां बाबू हे बघा हे सगळं आहे ना आम्ही बॅग म्हणते सॉरी गाडीमधनं सगळ्या या वस्तू काढलेल्या आहेत. आता सगळं ते वस्तू आहे ना व्यवस्थित ठेवणं चालले. वॉशिंग मशीनमध्ये कपडे पण ठेवणं चालले म्हणजे कपडे मशीनमध्ये लावणं चालू आहे. आणि काल तर यांना जमलंच नाही आम्हाला कारण की खूप जास्त दमलो होतो आणि अजिबात इच्छा नव्हती एवढं रात्री हे करायला. मला माहिती आहे इथे ना थोडंसं जेव्हा बोलते ना थोडा अंधार येतो. हे बघा अंधार येतो जेव्हा मी बोलते इथे. तर चला आता मी ना चहा घेते. चहा बनवते काहीतरी ना ब्रेकफास्टमध्ये बनवते आणि नंतर आहे ना जेवणामध्ये काय बनवायचं ते ठरवेल. पण अगोदर ना मला असं वाटतं मी पोहे वगैरे बनवते आता. हे बघा हे बनवून झालेले आहे एवढे इथे. आणि नंतर तुम्हाला दाखवलं होतं इथे सोफ्याचे ते गाद्या काढून मग इथे मी हे बटर पेपर असे लावलेले आहे. आणि इथे बघा असे झाले. आता संध्याकाळपर्यंत ते मोकळे पण होतील. 1.5 तास झालेला आहे आपण हे वडे असे बनवले होते. आणि बघा हे मोकळे पण व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि कलर पण इतका सुंदर यायला लागलेला आहे ना. कॅमेरामध्ये थोडं डार्क दिसत असते पण या आता ना ऑरेंज व्हायब्रंट आहे. आता संध्याकाळपर्यंत काय होणार हे सगळं मी एकत्र करून घेणार म्हणजे या टेबलवर. आणि हे पण आहे ना मी एकत्र करून घेणार. उद्या दुपारपर्यंत मला असं वाटतं म्हणजे क्रिस्पी तर झाले पाहिजे. नसं झालं तर मग उद्याचा दिवस पण उन्हात मी ठेवणार. आणि परवाच्या दिवशी मग जमलं तर आपण भाजी करूया. इथे पण तसंच मी केलं आहे बघा. हा पेपर मी रिकामा करून घेतला. आणि हे जे पेपर आहे ना मी सांभाळून ठेवते कारण की दुसरा पदार्थ मला जर करायचा असेल ना तर मग यूज होईल. आता बघा हे या पेपरमधले मी इथे टाकलेले आहे. हे बघा एकदम असे कडक झाले बघा लगेच सगळं. जेव्हा पदार्थ आपला चांगला होतो ना तर चांगलंच वाटतं आपल्याला. हे सांडगे आहे आता बघा हे ड्राय झालेले आहे हलकेसे त्यामुळे ना असं इझिली निघतं आहे बटर पेपरवरून. तर मी काय करते हे ना स्टीलच्या ताटामध्ये टाकून देते कारण की ना हे पेपर पुन्हा उडतं आहे बघा. आणि याच्यावर 2 ताटं घेतलेली आहे म्हणजे याच्यावरच आपल्याला सुकवता येईल इझिली. तर काय होईल एकदम अजून ड्राय झाले ना तर मग ते उडू पण शकतात. आणि हवा पण मध्ये मध्ये चालू आहे. आणि कडक ऊन आहे. 32 डिग्रीज आहे. मनोज आणि आम्ही तेच बोलत होतो आपण लहानपणापासून आहे ना आपल्याला एवढ्या उन्हाची सवय होती 40-45 नाही का. तर नाशिकला वगैरे 45 चालू आहे 42. आता त्या उन्हामध्ये आपण आहे ना लहानसं मोठं झालेलो आहोत. पण आता इथलं सुद्धा ऊन आहे ना सहन होत नाही. आणि भारतामध्ये जेव्हा जातो ना असं ऊन असतं ना तर ते सुद्धा ऊन सहन होत नाही का. कारण की आपण आहे ना आता यूज टू नाही झालेलो आहोत. आता खूप वर्ष झाली आता आम्ही इथे राहतो ना तर आता वातावरण इथं कसं ढगाळलेलं असतं किंवा ऊन असतं क्वचित 30 असतं 32 असतं ते सुद्धा सहन होत नाही. असं वाटतं अरे किती गरम होतं म्हणजे असं झालेलं आहे. आता आम्ही तेच बोलत होतो. म्हणूनच सकाळी मी केलं अगोदर का जास्त ऊन नको लागायला. आणि उन्हाळी पदार्थ मोस्टली एकदम सकाळीच करायला सुरुवात करतात. त्याचं कारण हे का ऊन जास्त वाढण्या अगोदर हे पदार्थ झाले पाहिजे आणि चांगलं ऊन लागलं पाहिजे. नाहीतर एवढं उन्हाचं आता करायला म्हटलं तर आपल्याला त्रास होईल. मग हे बघा किती छान ना छान झालेत ना वडे मस्त. लवकरच भाजी करू आपण त्याची. हो उद्यापर्यंत सुकून जातील आराम. आज तर नाही होणार आज मुश्किल आहे.
ठीक आहे, उद्या करूया. उद्या करूया. आता थोड्या वेळात आम्ही जेवण करायला बसू. बटाट्याची भाजी आणि चपात्या केलेल्या आहे मी. हे सुरुवातीला केले होते पण एकदम असे मला येलोइश वाटले, मग नंतर मी लाल मिरची पावडर टाकली त्यामध्ये. सात ते 8 तासामध्ये हे आपले जे सांडगे आहे सुकलेले आहे ते बघा, आवाज येत असेल तुम्हाला. आणि एवढं कडक ऊन होतं ना, तर एका दिवसात सुकले. मला असं वाटतं उद्याचं पूर्ण अर्धा दिवस किंवा 4-5 वाजेपर्यंत हे सांडगे आपल्याला ठेवावं लागतील, पण नाही, पण हे सुकलेले आहे. हे बघा, मग भाजी करता येईल का आपल्याला? आता आपल्याला भाजी करता येईल. म्हणून मी सांगितलं को मला आज जर हे सुकले तर तू भाजी करशील का, म्हटलं माहिती नाही, सुकण्यावर डिपेंड आहे. आता हे झालेले आहेत छान आणि आपण भाजी करूया. असे ड्राय तर खाल्ले तर खूपच चवदार लागत होते ना, हो. पण आता भाजी करून बघूया कशी लागते भाजी. आणि मी ही वड्याची भाजी कशी बनवते किंवा सांडग्याची भाजी कशी बनवते आज तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. पण हे बघा, पहिला पदार्थ तो झालेला आहे तयार. आणि आपले जेव्हा असे छान पदार्थ होतात, मेहनत करतो, छान पदार्थ होतात ना, तर छान वाटतं. आणि हे असे बनवते, असे तोडून नाही का ते गोल गोल बॉलसारखे, ते नाही बनवत. असं बनवून लवकर शिजतात पण आणि असे मिक्स होतात छान भाजीमध्ये, म्हणून मग मी अशी बनवते. चला आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू. तर तेल टाकलेलं आहे भांड्यामध्ये, यामध्ये हे सांडगे टाकायचे आहे आणि हलकेसे आपल्याला तेलामध्ये असे परतून घ्यायचे आहे क्रिस्पी होईपर्यंत, एकदम लाईट ब्राऊन. भांड्यामध्ये परत मी तेल टाकलं, सांडगे भाजून झाल्यानंतर तेल टाकलं, जिरे मोहरी कढीपत्ता टाकला. आणि सांडग्याला कांदा भरपूर लागतो, तर मग जिरे मोहरी आणि फोडणी देऊन झाल्यानंतर मग कांदा टाकला. कांदा लालसर झाल्यानंतर हिरवी मिरची टाकली, सगळे मसाले टाकले, म्हणजे थोडा काळा मसाला, लाल मिरची पावडर, हळद, धनेपूड, गरम मसाला. आणि हे परतून घ्यायचं आहे चांगलं. आणि हे जसं चांगलं परतून झालं ना, त्यामध्ये मग आपल्याला पाणी घालायचं आहे. एवढंसं पाणी घातलेलं आहे आणि याला थोडंसं पाणी जास्तच घालायचं, कारण की आपल्याला हे जे सांडगे आहे शिजवून घ्यायचे असतात. आणि याला उकळी आल्यानंतर आपण सांडगे घालूया. पाण्याला छान उकळी आलेली आहे, यामध्ये आता आपण हळूहळू सांडगे घालूया. सांडग्याची भाजी तयार आहे बघा. आणि मनोजचा रिव्ह्यू घेऊ आपण. स्वयंपाक तयार झालेला आहे आणि आज जेवायला उशीर झालेला आहे, 7:45 झालेले आहे. तर चला, इथे आहे आज स्पेशल सांडग्याची भाजी आणि मनोजचा रिव्ह्यू सांगितलं तुम्हाला आपण घेणार आहोत. आणि इथे आहे लाल मसूरच्या डाळीमध्ये शेवगाच्या शेंगा, खूप भारी लागते ही. आणि इथे आहे भात, इथे आहेत चपात्या. चला आता मी वाढते सगळ्यांना, भूक पण लागलेली आहे. तर बघा, होऊ शकतं का असं की सकाळी बनवले, वाळवले आणि लगेच भाजी पण रेडी. थँक्स टू कोमल. आणि ऊन पण ॲक्च्युली आज चांगलंच कडक ऊन हो होतं ना. पण कोमलने खूप मेहनत केली, सकाळी बनवलं पटापट. आणि टेस्ट करून सांगतो मी तुम्हाला. काय झाले परी, काय झाली, आवडलं तुला? एकदम मस्त, इतके छान, त्याच्यामुळे फ्लेवर येतो आहे. म्हणजे जसं मला तिखट आवडतात, सेम तसेच आहे, खूप मस्त. करा एन्जॉय सर. मनोजने तर तुम्हाला रिव्ह्यू दिलेला आहे आणि परिबेराला पण खूप आवडलं. आणि आता मी जेवण करते. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.